कोळसा खाण घोटाळ्यात शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव आल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयने 5 कंपन्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव असल्यामुळे या प्रकरणी दर्डा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले। शिवसेना विभाग उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। गटनेते अशोक हरनावळ, विभाग प्रमुख संतोष बुतकर, बाळा ओसवाल, नगरसेविका पूनम झेंडे, महिला आघाडीच्या राधिका हरिश्चंद्रे, छाया भोसले, संगीता त्रिभुवन, युवा सेनेचे किरण साळी, मनीषा धारणे यामध्ये सहभागी झाले होते। दुपारी 4च्या सुमारास अलका टॉकीज येथे हे आंदोलन करण्यात आले। काँग्रेस गँग्स ऑफ कोळसापूरचे सदस्य दर्डा, शिक्षण दिनी दर्डांचा कोळसा घोटाळा असे फलक घेऊन शिवसैनिक यात सहभागी झाले होते। शिंदे म्हणाले, आघाडी सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे। अशा भ्रष्ट मंत्र्यांना जनतेने किती दिवस सहन करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे। दर्डा यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही त्यांना तो देण्यासाठी भाग पाडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। काँग्रेसच्या गँग्स ऑफ कोळसापूर चे सदस्य असलेले राजेंद्र दर्डा, महाराष्ट्राला कलंक असणारे हे शिक्षण मंत्री असणारे व्यक्तिमत्व, शिक्षक दिनीच त्यांच्यावर FIR दाखल झाली कोळसा घोटाळ्यात। या राजेंद्र दर्डांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीकरता आज आम्ही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले। यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू। पुणे शहरातून आज सुरू झालेलं हे आंदोलनाचं लोण महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही। यापूर्वी पण घरकुल घोटाळ्यामध्ये गुलाबराव पाटलांनी त्यांना अटक झाली, त्यांना जामीन मिळाला, परत त्यांचं हे राजीनामा घेतला असं सांगितलं। पण हे महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे एवढं निर्डावलंय की त्यांनी राजीनामा घेतलाय पण तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला नाही। तर अशा गेंड्याच्या कातडीच्या शासनांना इशारा देण्याकरता आज आम्ही हे आंदोलन इथं सुरू केलेलं आहे आणि ह्या काँग्रेसच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांना इशारा देतोय की हे जे भ्रष्ट मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करावं, यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पाय उतारवावं एवढंच या निमित्ताने सांगतो।